आपण आजच्या या भारतीय संविधान पारायणाच्या 16व्या पुष्पामध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्क या मूलभूत हक्क भाग 3 प्रकरणात बघत आहोत. याच्यामध्ये यशवंतनी 4 अनुच्छेद वाचले, 25, 26, 27 आणि 28. हे 4 जे अनुच्छेद आहे ते आपण जर प्रिॲम्बल बघितलं, आपली उद्देशिका प्रस्तावना या घटनेची बघितली, तर जे श्रद्धा, उपासना व विश्वास याचं स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे घटनेने, त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी म्हणून हे 4 अनुच्छेद उद्धृत करण्यात आलेले आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अनुच्छेद 25वा सुरू करताना जो एक अतिशय महत्वाचा शब्द वापरलेला आहे आणि मला वाटतं हा शब्द कुठल्याही धर्मतत्व सिद्धांत याच्या वरच्या श्रेणीतला शब्द आहे. आणि हा जरी समजला तरी आपल्याला धर्म समजला, धर्म आचरण समजलं, धर्माची परिभाषा करण्याचा हक्क निर्माण झाला असं म्हणता येईल. इतका सुंदर हा शब्द आहे. सगळ्या मानवी जीवनातल्याच इथिकल आणि मॉरल नैतिक गोष्टींना एक आधार असतो मूलभूत असा. तो आधार कुठला असतो तर विवेकाचा असतो. तो विवेक सुद्धा इथे विशेषण लावून उल्लेख केलेला आहे की सत विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य. बौद्धिक स्वातंत्र्य आहे, वैचारिक स्वातंत्र्य आहे, तसंच सत विवेक बुद्धीचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये मग गुरु शिष्य असतील, कोणाला कोण गुरु मानायचं, कोण कोणाचा शिष्य कसा होणार आहे आणि खरा गुरु हा कोण आहे, आपल्या मनातले जे विचार आहे, आपल्या मनातला जो विवेक प्रचुरता आहे, ती खरी तुमची मार्गदर्शक असते. आणि म्हणून या पूर्ण धर्म स्वातंत्र्याच्या प्रांतामध्ये अनुच्छेद 25 पासून 28 पर्यंत आपण जेव्हा प्रवास करतो, त्याच्यात प्रोसिजर लिहिलेली आहे, त्याच्यात धर्म संस्थांना अटेंड करण्याचं, प्रार्थना अटेंड करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. धर्मसंस्था कशा कार्यान्वित व्हाव्या, कशा चालाव्या, त्याच्याबद्दलचं विवेचन याच्यामध्ये आलेलं आहे. त्या सगळ्याचा आधार आहे सत विवेक बुद्धी. आणि पहिल्यांदा सद्विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य दिल्याशिवाय तुम्हाला धर्माचं स्वातंत्र्य अधोरेखित करता येत नाही. धर्म हा विवेकावरच असला पाहिजे. जसं ज्ञानेश्वराची फार सुंदर ओवी आहे की मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो संसार पुरू म्हणून विशेषू अत्यादरू विवेकावरी. विवेक हाच खरा तुमचा जगण्याचा, तुमच्या अस्तित्वाचा गाभा आहे. मानव प्राणी, मनुष्य प्राणी या भूतलावर जगत असताना जर त्यांनी सत्सद विवेकाची कास सोडली, अविवेकी आचरण करायला सुरुवात केली, तर त्यातून जे उत्पात होतात आहे ते आपण आज बघत आहे की इंदोरला एक मुस्लिम बांगड्या विक्रेता, त्याला 15 लोकांनी मिळून काहीतरी कारण झालं, हा मुसलमान आहे, त्याच्यासाठी त्याला त्याची जी मारहाण केलेली आहे. गोहत्या बंदीचे प्रकरण आपण बघितलेले आहे. त्यानंतर आपण हाथरसची जी केस आहे मनीषा वाल्मिकी, ती बघितलेली आहे की त्या स्त्रीवर अगदी म्हणजे पेल्विक बोन पासून तर माकड हाडापासून तर पाठीचे आणि मानेचे मणके तुटेपर्यंत शारीरिक अत्याचार झाले. त्याच्यानंतर तिचा मृतदेह सुद्धा नातेवाईकांना न देता परस्पर पोलिसांकरवी त्याची विल्हेवाट लावण्यात आली, जाळून टाकण्यात आला. नंतरच्या केसेस झाल्या, नंतरच्या त्यांच्यावर ऍक्शन झाल्या, हा प्रकार अलहिदा, तो तुम्ही सोडून द्या, त्याच्याबद्दल एवढं काही महत्व नाहीये. महत्व असं आहे की एकाच धर्मातले राहून अशा प्रकारचे जे अनन्वित अत्याचाराच्या घटना घडत असतात, या घटना खरंच तुमच्या मानवीय अस्तित्वाच्या सत्सद विवेक बुद्धीला धरून आहे का? आणि म्हणून सर्वप्रथम जर धर्म स्वातंत्र्याचा विचार करायचा असेल तर घटनाकारांनी अतिशय जाणीवपूर्वक इथे सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, स्वातंत्र्य धर्माचं आपण म्हणतो, धर्म स्वातंत्र्याचे हक्क असं याला हेडिंग दिलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने आर्टिकल 25चा जर मथळा वाचला तर धर्माच्या मुक्त प्रकटीकरणाचं ते स्वातंत्र्य आहे.
आणि बेसिक स्वातंत्र्य जे दिलेलं आहे, मूलभूत बीज स्वरूप स्वातंत्र्य जे दिलेलं आहे, ते सत विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य असा शब्दप्रयोग आहे. सत विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार, 3-4 गोष्टी प्रमुख आहेत. आचरण आहे, प्रसार आहे आणि प्रकटीकरण आहे. म्हणजे आपण एखादे वस्त्र परिधान करू शकता त्या धर्माचं सिम्बॉल म्हणून. आपण त्या धर्माचं ज्या रूढी परंपरा आहे, पूजा अर्चा आहे, त्याप्रमाणे आचरण करू शकता. जसे जैन धर्मगुरू जे आहे ते हनुमानी पायाने फिरत असतात. त्याचा तुम्ही प्रसारही करू शकता. म्हणजे आपली धर्मतत्व त्याचा प्रसारही आपण करू शकतो. तो का करायचा आणि कशासाठी करायचा त्याच्यावरती पण निर्बंध आहेत. काही कुठलीही गोष्ट याच्यामध्ये अनिर्बंधित ठेवलेली नाहीये. अमाप असं स्वातंत्र्य दिलेलं आहे असं नाहीये. प्रत्येक स्वातंत्र्याला स्वातंत्र्याचं खरं गमक सिद्ध होण्यासाठी एक मानवीय सद्भाव मध्ये राखून जे निर्बंध लावलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी विवेचनात घेण्यासारखे आहे. म्हणून सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य हे इथं प्रमुख आहे. हे स्वातंत्र्य उद्धृत करत असताना आपण सार्वजनिक सुव्यवस्था, आपली व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक, राष्ट्रीय नीतिमत्ता, आरोग्य, त्याच्यामध्ये सुद्धा 4 गोष्टी आल्या. आपलं व्यक्तिगत आरोग्य, कौटुंबिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य व अन्य तरतुदी या सर्व व्यक्तींना सारख्या असतील. शब्द असा म्हटलेला आहे की सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार असतील. हक्कदार असतील. हक्क आणि अधिकार ज्याच्यामध्ये आपण फरक हा आधी बघितला, अजून एकदा स्पष्ट करून सांगतो की निसर्गोत्पत जे तुमचे मानवी अस्तित्वाचे आविष्कार आहेत, त्यांना जगण्याचे हक्क हे निसर्गाने तुम्हाला दिलेले आहेत. हक्क हे निसर्ग निर्मित आहे आणि त्या हक्काबर हुकूम आपण जे कायदे केले आणि कायद्यामध्ये अधिकार आपण प्रावधित केले, त्याचं स्पष्टीकरण केलं, प्रिस्क्राईब केले अधिकार. ते अधिकार जसं कलेक्टरला काही विशिष्ट अधिकार आहेत, मुख्य सचिवाला काही अधिकार आहेत, म्युन्सिपाल्टीच्या कमिशनरला अधिकार आहेत. हे अधिकार काही नैसर्गिक हक्क म्हणता येणार नाही. हक्क आणि अधिकार याच्यामध्ये गल्लत होऊ देऊ नका. हक्क हे तुमचे निसर्गोत्पत प्राप्त आविष्काराचे जगणे, त्याला हक्क म्हटलेला आहे. आणि त्या बरहुकूम जे कायदे करण्यात आलेले आहे, त्या कायद्यात जी काही प्रस्थापित एस्टॅब्लिशमेंट निर्माण करण्यात आल्या, काही आस्थापना निर्माण करण्यात आल्या, त्या आस्थापनांच्या हाती जे अधिकार दिलेले आहे, चॅरिटी कमिशनर असेल, चॅरिटी कमिशनरला अधिकार दिलेले आहे. हे काही नॅचरल हक्क नाही, ते हक्क म्हणता येणार नाही त्यांना. हा नॅचरल हक्काचा मामला एवढा थोडासा थिन लाईन बॉर्डर आहे, ती समजून घ्या. की अनेक लोक त्याचा चुकीचा पण वापर करतात. मोठमोठ्या ऑफिसमध्ये गेल्यावर ते माझे हक्क आहेत, माझ्या हक्कामध्ये अरे बाबा, त्या पोझिशननी तू कमिशनर आहे, तू सुप्रिटेंडंट आहे, तू ठाणेदार आहे, त्या पोझिशनला ते आहे, त्याला हक्क म्हणता येत नाही. हक्क हे मानवीय दृष्टिकोनातून राबवले जातात आणि अधिकार हे तुला दिलेले आहेत त्या खुर्चीवर बसायचं आणि तिथे कायद्याची अंमलबजावणी करायचं. तर इथे सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार असतील असं म्हटलेलं आहे. सत्सद विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरण्याच्या व त्याचा प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्या हक्कदार असतील. अधिकाराला हक्कदार असतील, हाही शब्द समजून घेण्यासारखा आहे. हे सगळे अधिकार जे घटनेत दिलेले आहे. घटनेने कसं केलं की अधिकार दिले. कशाचे अधिकार दिले? तुम्हाला मुक्त प्रकटीकरणाचे, आचरणाचे आणि प्रसार करण्याचे अधिकार दिले. म्हणजे याला कुठेतरी परिभाषित केलं, याला प्रिस्क्राईब केलं आणि हे अधिकार कायद्यात, घटनेत प्रिस्क्राईब केल्यामुळे अधिकार झाले. पण मुळात हे तुमचे नॅचरल हक्क आहे. आणि म्हणून दुसऱ्याच्यात असं म्हणतो की प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत. या अधीन राहून, कोणाच्या अधीन राहून म्हटलेलं आहे? आचरणाशी कुठल्या गोष्टीच्या अधीन राहायला पाहिजे? की सार्वजनिक सुव्यवस्था. म्हणजे कुठल्याही धर्माचं प्रकटीकरण करत असताना, कुठल्याही धर्माचं आचरण किंवा प्रसार करत असताना सार्वजनिक सुव्यवस्था बिघडणार नाही, याच नैतिक आणि सत्सद विवेक बुद्धीने भान ठेवलं गेलं पाहिजे. या नाम धर्म स्वातंत्र्य.
धर्म स्वातंत्र्याचा अर्थ तुम्ही अगदी मुक्तपणे काय वाटेल ते आम्ही करतो आणि लोकांना सगळ्यांना वेठीस धरतो असं होत नाही. त्याचा अर्थ इथं आहे की सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा येता कामा नये, नीतिमत्तेला बाधा येता कामा नये. आता ही कोणाची नीतिमत्ता आहे? ही माणसाची व्यक्तिगत नीतिमत्ता, मग तो कुठल्याही धर्माचा असो. त्याची कौटुंबिक नीतिमत्ता, त्याची सामाजिक नीतिमत्ता आणि राष्ट्रीय नीतिमत्ता, हे सगळे हक्क बाजूला ठेवून तुम्ही ह्या सगळ्या निर्बंध पाळून, म्हणजे याच्या अधीन राहून असा शब्द प्रयोग वापरलाय, व अन्य तरतुदी याच्या अधीन राहून सगळ्या व्यक्तींना समान हक्क देण्यात आलेले आहे, अधिकार देण्यात आलेले आहे. हे व्यक्ती व्यक्ती या ठिकाणी उल्लेख मी एवढ्यासाठी करतोय की राज्य हे धर्मस्थापित किंवा धर्म प्रेरित होऊ शकत नाही. राज्य हे निधर्मी आहे, सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष असं राज्य आहे. मग धर्माचं स्वातंत्र्य, आचरणाचं स्वातंत्र्य, प्रसार करण्याचं स्वातंत्र्य, प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य हे कोणाला दिलेलं आहे? ते व्यक्तीला दिलेलं आहे. आणि हे स्वातंत्र्य देण्याची बीज कल्पना जी आमच्या उद्देशिकेमध्ये मांडली की तुम्हाला श्रद्धा उपासना याचं स्वातंत्र्य देण्याचं अभिवचन आम्ही देतो आहे, आणि त्या बरहुकूम हे धर्माचं स्वातंत्र्य तुम्हाला या अनुच्छेद 25 मध्ये देण्यात आलेलं आहे. अनुच्छेद 25 एक असा इथे हे झाल्यानंतर अनुच्छेद 25 चा समभाग 2 त्यामध्ये त्यांनी तुमच्यावरती निर्बंध लागलेले आहेत. हे निर्बंध कुठल्या प्रकारचे असतील? साधारण 7 प्रकारचे ते निर्बंध आहेत. पहिला निर्बंध आहे आर्थिक, दुसरा आहे वित्तीय, तिसरा राजनैतिक, चौथा अन्य धार्मिकेतर, म्हणजे दुसऱ्या धर्माचा सुद्धा विचार करून एका धर्माने आपलं आचरण ठेवायला पाहिजे. पाचवा आहे सामाजिक कल्याण व सुधारणा, सहावा आहे सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, इथे हिंदू या शब्दाचा उल्लेख आलेला आहे, आणि सातवा आहे हिंदूंचे सर्व वर्ग व पोटभेद, क्लासेस अँड सेक्शन्स, हा उल्लेख सातवा आहे. तर हे निर्बंध या 7 प्रकारांमध्ये, या 7ही प्रकाराच्या कार्यप्रणालीचं विनियमन व सर्वांना खुलेपणाने धर्माचरणाची मुभा देण्याबाबत राज्य कायदे करू शकतो. राज्याला कायदा करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. ते कायदे या धर्म मुक्तपणे प्रकटीकरण, आचरण, प्रसार करण्याचं जे स्वातंत्र्य दिले आहे त्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्याचं दिलेलं आहे. पहिला निर्बंध आर्थिक आणि दुसरा वित्तीय, इकॉनॉमिक आणि फायनान्शियल. हे थोडस समजून घेतलं पाहिजे. काही लोकांनी असा प्रश्न विचारला मला की उद्या आर्थिक आणि वित्तीय काय आहे ते जरा समजून सांगा. तर इकॉनॉमिक्स आणि फायनान्स हे ज्यांना कळतं या 2 शब्दातला अर्थ, त्यांना आर्थिक आणि वित्तीय समजेल. आर्थिकचा अर्थ इकॉनॉमिक म्हणजे तुम्ही पैसा कुठून येतोय, तुम्हाला गव्हर्नमेंटची काही मदत आहे का, तुमची ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट खाली तुम्ही दान घेताय, दानपेटीमध्ये पैसा टाकताय, तुम्ही देणगीदारांकडून देणग्या घेतलेल्या आहेत, वर्गणी जमा केलेली आहे, अशा प्रकारे तो जे निर्बंध आहे की जर वर्गणी जमा झाली असेल आणि तिचं पावती वगैरे सगळे व्यवस्थित ठेवणं, याच्यावर तुमच्यावर काही अंकुश लावण्यासाठी कुठून कुठून तुम्हाला पैसा घेतला जाऊ शकतो, कोण कसा पैसा देऊ शकतं किंवा देऊ शकत नाही, कोणाला पैसा देण्यासाठी तुम्ही कंपेल करू शकत नाही. राम मंदिर उभारणीसाठी अयोध्येमध्ये सगळ्या जगातून पैसा मागितला गेला. वित्तीय निर्बंधामध्ये असं आहे की विनियमन म्हणजे विनियोग, त्या पैशाचा तुम्ही कसा काय विनियोग केला, थोडक्यात सीए म्हणजे ऑडिट अँड अकाउंट, तुमच्याकडे पैसा येण्याचे मार्ग हे आर्थिक धोरण झाले, त्याच्यावर निर्बंध म्हणजे आर्थिक बाबतीत लावलेले. त्यानंतर त्याचा विनियोग तुम्ही कसा केला, तो पैसा तुम्ही कसा खर्च केला, तुमचा हा पैसा कुठे गेला, आता तुमच्याकडे शिल्लक किती आहे, याच्याबद्दलचं नियमन म्हणजे फायनान्शियल नियमन, त्याला ऑडिट नियमन आपण म्हणू. म्हणून हे 2 शब्द आहेत. या 2 शब्दामध्ये गल्लत करू नये. तिसरा शब्द उच्चारलेला आहे राजनैतिक. सहसा राजकारणाशी किंवा राजकीय बाबीचा याच्यामध्ये हस्तक्षेप असू नये, आणि तो असला तरी त्याला मर्यादा असाव्यात. म्हणजे सिद्धिविनायकाच्या ट्रस्टवर
राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे लोक जेव्हा ट्रस्टमध्ये ट्रस्टी होण्याचा किंवा चीफ ट्रस्टी होण्याचा आग्रह धरतात, ते का धरतात, ते कुठल्या लेवलपर्यंत करू शकतात? थोडक्यात, धर्माचं राजकारण होऊ नये, राजकारणात धर्म येऊ नये, या गोष्टीवर निर्बंध. जसं तुम्ही पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मध्ये जर बघितलं तर निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठल्याही धर्माचं भांडवल करून मतं मागता येत नाही. आपले विद्यमान मनोहर जोशी जेव्हा चीफ मिनिस्टर होते त्यावेळची ती केस आहे. त्यांच्या विरुद्ध भाऊराव नागोजी पाटील यांनी पिटिशन दाखल केलं की धर्माच्या नावाने यांनी हिंदुत्वाच्या नावाने मतं मागितली आहे. त्याच्यामध्ये मतदानाचे हक्क जे आहे हे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, रमेश प्रभू यांचे 5 वर्षासाठी बंधित केले होते. नंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्याच केसमध्ये असा निर्णय झाला की हे कुठल्या धर्माच्या नावाने यांनी मतं मागितली सांगतात, ऍलिगेशन करतात ते हिंदू धर्माच्या, पण हिंदू हा धर्मच नाहीये. आणि सुप्रीम कोर्टाने त्या केसमध्ये स्पष्ट निकाल दिला की हिंदू हा धर्म आहे हे समजायला या कोर्टापुढे कुठलंही पुरेसं कारण उपलब्ध नाहीये. म्हणून हिंदू हा धर्म नाही आणि म्हणून यांनी जे केलं आहे ते धर्माचं राजकारण केलेलं नाही आणि राजकारणात धर्म वापरला नाही आणि म्हणून ती केस रद्दबातल झाली. हायकोर्टाचा, मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने चेंज केला. हे एवढ्यासाठी उदाहरण सांगतो की हे राजनैतिक निर्बंध जे धार्मिक संस्थांवर, धर्म आचरणावर, धर्माच्या प्रकटीकरणावर आणि त्याच्या प्रसारावर जे लादलेले आहेत, त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही धर्मात राजकारण काय असेल ते तुमचं ते हे बघा, पण राजकारणात तुम्हाला धर्म आणता येणार नाही. किंबहुना अशा गोष्टी जर आणल्या गेल्या तर त्याच्यावर कायद्याने निर्बंध असतील. असे कायदे करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारना अधिकार असेल, असा या राजनैतिक निर्बंधाचा हक्क आहे. अन्य धार्मिकेतर म्हणजे दुसरे जे धर्म आहे, तुम्ही तुमच्या धर्माचं मुक्त प्रकटीकरण करा, तुम्ही तुमच्या धर्माचं आचरण करा, प्रसार करा, पण त्यावेळी अन्य धर्मीयांच्या विरोधात ते जाऊ नये, अन्य धर्मीयांना त्यांचा त्रास होऊ नये. अन्य धर्मीय जर म्हणत असतील की एका धर्माच्या आचरणाने आम्हाला असा त्रास होतोय, मग आम्ही पण असंच करू, तुम्ही महाआरती करता तर आम्ही अजान पडू, मग आम्ही सार्वजनिक ठिकाणी नमाज पडू, मग रस्त्यावरचा नमाज विरुद्ध महाआरत्या वगैरे संघर्ष या महाराष्ट्राने बघितलेला आहे. महाराष्ट्र त्या मानाने फार नशीबवान राज्य असं मी म्हणेल की पुरोगामी महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे. जिथे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला घटना आणि उदाहरणं घडलेली तुमच्या जीवनात बघायला मिळतात. आणि म्हणून आपण या गोष्टींवर विचार करू शकतो की एकाने रस्त्यावर नमाज पडायचं ठरवायचं, दुसऱ्याने महाआरत्या करायचं ठरवायचं, किंवा मग रस्त्यावर नमाज पडणाऱ्याला जाऊन टोळके देऊन मारायचं, महाआरत्यामध्ये या लोकांनी गुडदूस घालायचा किंवा काही प्रकार तिथे करायचे, मंदिरांमध्ये मेलेल्या जनावरांचं मांस टाकायचं, त्याच्या केसेस घ्यायच्या. माझ्या कारकिर्दीमध्ये डोंगरी पोलीस स्टेशनला असताना त्या काळात अशा केसेस वारंवार व्हायच्या. 89, 90, 91, 92 म्हणजे जिथे बाबरी तुटून नंतर तिचा मोठा स्फोट जातीय दंगलीमध्ये या मुंबई शहराने आणि त्या देशाने अनुभवला आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना अशा पद्धतीचे निर्बंध म्हणजे इतर अन्य धर्मीयांवर, अन्य धर्मेतर लोकांवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करून त्याला योग्य प्रतिबंधात्मक कायदे किंवा उपाय करणारे कायदे करण्याचा राज्याला अधिकार असणार आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक कल्याण व सुधारणा, सामाजिक कल्याण व सुधारणा, सार्वजनिकच्या ठिकाणी इथं सामाजिक शब्द वापरलेला आहे. एखादा धर्म जर सामाजिक कल्याणाच्या माध्यमातून समाजामध्ये काही सुधारणा व्हावे, जसं तबलिगे जमातचे काही उपक्रम आहे, आपले हिंदू धर्मामध्ये पण तशा प्रकारचे उपक्रम आहे की एक प्रकारचं प्रबोधन होतं, जसं कीर्तन आहे, भजन आहे, भजनाचे भरपूर प्रकार आहे, अगदी एकनाथी भारुडांपासून तर तुकारामाच्या ओव्यांपर्यंत याचे जे प्रकार आहेत त्याचे सुद्धा प्रकटीकरण, आचरण आणि प्रसार करण्यासाठी काही विशिष्ट निर्बंध आहेत. ते निर्बंध करण्याचा राज्याला कायदे पास करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, आता इथे हिंदू धर्म आणि हिंदू धार्मिक संस्था असा उल्लेख इथे केलेला आहे. हिंदू धार्मिक संस्था तुम्ही स्थापन करू शकता. राम भरोसे हिंदू हॉटेल आहे आणि ते हिंदू हॉटेल चालतेलं आहे, पण त्या हिंदू हॉटेलाचे काय निकष असतील, तिथं तुम्ही कुठल्या दुसऱ्या नाव तुम्ही ठेवू शकता, पण तिथं दुसऱ्या धर्मियाला प्रवेश
नाकारला जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ काही सोसायट्यांमध्ये असं असतं की अमुक एका धर्माचा माणूस असेल तर त्या सोसायटीमध्ये त्याला फ्लॅट घेता येत नाही. असे काही सोसायट्यांच्या मॅनेजिंग कमिटीने, मॅनेजिंग बॉडीने नियम पास केले, ठराव पास केले आणि त्याचा भाव करून ते अन्य धर्मीयांना तिथे प्रवेश देत नाही. कारण हे मूलभूत हक्काच्या सर्वत्र संचार, सर्वत्र राहणे आणि सर्वत्र स्थायिक होण्याचे जे अधिकार आपण बघितले 19 अनुच्छेदामध्ये, त्याला छेद देतं. हे जे 4 अनुच्छेद आहे 25, 26, 27, 28 याच्यामध्ये एक काळजी घेतलेली आहे घटनाकारांनी, की 2 किंवा अधिक मूलभूत हक्क हे आपसामध्ये टकराव होऊ नये, त्यांचा आपसामध्ये त्यांचं क्रॉसिंग होऊ नये, त्यासाठी या प्रिकॉशन्स घेतलेल्या आहे. आणि म्हणून सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था ज्या असतील त्यालाही नियमित आणि विनियमित, नियमित आणि विनियमित, नियमन आणि विनियमन असं जेव्हा आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये हा शब्द जेव्हा लागतो तेव्हा त्या नियमात तुम्ही जर असंच चुकीचं काही केलं तर तुम्हाला शिक्षेची तरतूद दिली जाते. फक्त नियम करून चालत नाही, तर त्याला विधिवत दर्जा त्या नियमांना द्यावा लागतो. असे नियम ज्या नियमामध्ये विधिवत तुम्हाला शिक्षा होऊ शकते त्याला आपण विनियमन म्हणायचं, की एक आखून दिलेली एक डायरेक्टिव्ह आहे. ते काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स नाहीये. लॉ डिक्टिम्स आहे, कायद्याचे डायरेक्टिव्ह आहे. आणि कायद्याचे डायरेक्टिव्ह असल्यामुळं जर त्याचं तुम्ही पालन केलं नाही तर तुम्हाला शिक्षेची तरतूद त्याच्यामध्ये असते. या नाम विनियमन हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेवटचं हिंदूचे सर्व वर्ग व पोटभेद, म्हणजे या व्याख्येमध्ये हिंदू धर्मातले सर्व वर्ग व पोटभेद हा उल्लेख घटनाकाराला मुद्दाम या ठिकाणी अशासाठी करावासा वाटला, की हिंदू धर्मामध्ये एवढे संप्रदाय, पंथ, जाती, संघ आहेत, की हे सगळे जर एक एक म्हणायला लागले की आमचं वेगळं अस्तित्व आहे आणि आम्हाला वेगळं असं असलं पाहिजे, तर ते एक वेगळीच अराजकमय सिच्युएशन त्याच्यामधून निर्माण होईल. ती रोखण्यासाठी या ठिकाणी म्हटलेलं आहे की सामाजिक कल्याण व सुधारणा याबाबत अथवा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था हिंदूंचे सर्व वर्ग व कोणत्याही पोटभेद यांना खुल्या करण्याबाबत तरतूद करण्यासाठी. म्हणजे हिंदूंचे सर्व वर्ग व पोटभेद, भेदातले पोटभेद, जातीतल्या उपजाती, संप्रदायातले उपसंप्रदाय आपल्याकडे खूप आहे, अनेक आहेत तसे. त्याचा जर चर्चा करायला गेलं तर 2 लेक्चर त्याच्यावरच होतील, की किती पोटभेद आणि किती पोटजाती आणि कसे वर्ग हिंदूंच्या चालीरीतीनुसार, रूढी परंपरेनुसार नियमित झालेले आहे. कुठला एक समाज असेल त्याच्या चालीरीती वेगळ्या आहे. सेवालाल महाराजांची जी पूजा होते ती वेगळ्या पद्धतीने होते. भगवानगडावर जी पूजा होते ती वेगळ्या पद्धतीने होते. एखादं अजून दैवत असेल कोणाचं, त्यांची पूजा होते ती वेगळ्या प्रकारे होते. आदिवासी देवतांची, तो म्हसोबा असेल, केकसाई असेल, मेक्साई असेल, त्यांची पूजा होते ती वेगळ्या पद्धतीची होते. हे सगळे पोटभेद सुद्धा समाविष्ट केलेले आहे, की धर्माच्या प्रकटीकरण, आचरण आणि प्रसारावरती जर कायदा करायचा असेल राज्याला, तर अशाही पोटभेदांचा आणि वर्गाचा त्याच्यामध्ये हिंदू धर्म संस्था या सबबी खालीच उल्लेख होईल आणि असे अधिकार करण्याचा, राज्याला कायदे करण्याचा अधिकार असेल. अशा प्रकारचा याचा अर्थ या ठिकाणी लावला जाऊ शकतो. पुढे 2 स्पष्टीकरण दिलेली आहे. त्याच्यातलं दुसरं फारच महत्वाचं आहे, पण पहिलंही हे शीख धर्मियांच्या बद्दल दिलेलं आहे, की कृपाण धारण करणे. तर कृपाणाची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे, की हे शस्त्र अंगावर बाळगण्याचे अधिकार या धर्माला देण्यात आलेले आहे. कारण आमच्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आमच्या धर्मपुराणामध्ये हे सांगितलेलं आहे, की कृपाण धारण करणे. मग त्याचं कारण उद्धृत करताना शीख धर्मियांच्या वतीने जो युक्तिवाद घटनापीठासमोर झाला, त्याच्यात असं मांडण्यात आलं, की शीख धर्माची निर्मिती ज्या सामाजिक आणि भौगोलिक वातावरणामध्ये झाली, सामाजिक आणि भौगोलिक. हा भाग साधारण पंजाब, हरियाणा, उत्तर भाग आपण भारताचा जर संबोधला, तर त्या काळामध्ये जी काही सरहदीवरून किंवा अफगाण सैन्यांबरोबर असेल, मुळात त्याच्याही पलीकडे गेलं तर गुरु नानक साहेब जेव्हा या धर्माची निर्मिती करण्यासाठी प्रवृत्त झाले, त्या काळामध्ये सतत लढाई, युद्ध आणि या लोकांचा संबंध म्हणजे उशाखाली शस्त्र घेऊन झोपावं तरच तुमचा जीव
सुरक्षित राहील, कधी काय होईल ते सांगता येत नाही. शस्त्राशी यांचं इतकं नातं आहे, की शस्त्र जणू यांच्या जगण्याचा एक भाग झालेला आहे. जर यांच्या अंगावर शस्त्र नसेल, तर हे प्रचंड असुरक्षित महसूस करतात. धर्माने एक प्रकारची सुरक्षा त्यांना प्रदान करण्यासाठी धर्मतत्व रूढ केलं आणि आपलं गुरु ग्रंथ साहेब, तो हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हे प्रावधान आहे, की यांना अशा प्रकारचं शस्त्र बाळगणं हे अत्यावश्यक आहे. त्याचं कारण सामाजिक आणि भौगोलिक तत्कालीन युद्धाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सापडतं. धर्माची तत्व तरी कशी काय निर्माण झाली? कालपरत्वे आपण जेव्हा बघतो, की हिंदू धर्म खूप जुना आहे किंवा हिंदू ही धर्म नसून स्वतंत्र जीवन प्रणाली आहे. तिचा उल्लेख फार पूर्वीचा आहे. त्याच्याही आधी मंगोलियन संस्कृती, बुद्ध धर्म त्याचा उल्लेख आहे आणि हळूहळू येता आता साधारण 1400 वर्ष ज्या धर्माला होत आहे, तो मुस्लिम धर्म हा सगळ्यात तरुण धर्म समजला जातो. तर कालपरत्वे वेगवेगळी धर्माची रूपांतर वेगवेगळ्या नावाने आविष्कार म्हणून जे अस्तित्वात आली, त्यांच्या अस्तित्वाला काय कारण असेल, तर त्या काळातलं तिथलं सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचं जे एक तगादा होता, तो तगादा तुम्हाला त्या धर्मशास्त्रांमध्ये दिसतो. पुराणच्या याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, की तुमच्या लक्षात येतं, की वाळवंटातलं जीवन आहे. ते एकदा प्रवासाला निघाला, की तो माणूस परत येईल की नाही माहीत नाही. मग त्याने आपली प्रोजनी करण्यासाठी कालपरत्वे दुसऱ्या, तिसऱ्या बाईबरोबर लग्न केलं तरी चालू शकतं. पाण्याबद्दलचे जे नियम त्याच्यात लावलेले आहे, वुजू करणे, म्हणजे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपले शरीर शुद्धी कशी करावी, अंघोळ करण्यासाठी जर एकच मग्गाभर पाणी असेल तर त्याच्यात कशी होऊ शकेल. म्हणजे याचा आपण एक तार्किक आणि तर्कविवेक बुद्धीने, सत्सद विवेक बुद्धीने परत म्हणून या अनुच्छेदामध्ये जो सत्सद विवेक बुद्धी शब्द वापरलेला आहे, त्याचं अनन्यसाधारण महत्व या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे, की धर्मामध्ये या गोष्टी कुठून आल्या? या गोष्टी कशा आल्या? ही चाली, ही परंपरा, ही रूढी कशी रूढ झाली? तर त्याच्या मागे तत्कालीन सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचा फार मोठा वाटा आहे आणि या दोन परिस्थिती मधून जे निर्माण झालं ती संस्कृती. ते संस्कार तसे झाले आणि त्याच्यातून मग सांस्कृतिक जीवनाला एक वलय निर्माण होत गेली आणि मग धर्मतत्व, धर्माचं आचरण, प्रकटीकरण, प्रसार आणि बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या. हे जर सगळी कडी बघितली तर आपल्या असं लक्षात येईल, की शीख धर्मियांना कृपाण ठेवण्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार तो त्यांचा धर्म प्रेरित हक्क संबोधला गेलेला आहे घटनेमध्ये आणि म्हणून त्यांच्यासाठी खास तरतूद अनुच्छेद 25च्या समभाग 2च्या पहिल्या उपसमभागात केलेली आपल्याला दिसते. दुसरा समभाग, उपसमभाग जो आहे समभाग 2चा अनुच्छेद 25चा तो असा आहे, सामाजिक दुसरा समभाग अ, खंड 2च्या उपखंड ख मध्ये हिंदू या शब्दोल्लेखात शीख, जैन व बौद्ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख समाविष्ट आहे. याचा उल्लेख समाविष्ट आहे शब्द उल्लेखात. याचा अर्थ बौद्ध धर्म हा हिंदू धर्म होत नाही, शीख धर्म हा हिंदू धर्म होत नाही, जैन धर्म हा हिंदू धर्म होत नाही. तर हे धर्म शीख, जैन आणि बुद्ध हे जे निर्माण झाले, हे कुठंतरी हिंदू धर्माची जी व्युत्पत्ती शास्त्राची एक प्रणाली आहे, त्या प्रणाली बरोबर आपलं नातं सांगतात. दुसरी प्रणाली शिवाय जर काही गोष्ट झाली असेल, तर यांचं आचरण, यांच्या सामाजिक चालीरीती, रूढी या जवळपास मिळत्या जुळत्या आहेत. आणि तिसरं अतिशय महत्वाचं, की यांचा भौगोलिक संदर्भ, ह्या सगळ्या धर्माची उत्पत्ती ही भारतात झालेली आहे. म्हणून भारताच्या भूमीचा संदर्भ लक्षात घेऊन, जसं राजा भरताची कथा आपण भारत देश, इंडिया दॅट इज भारत असं जेव्हा घटनेत शब्द आला, त्यावेळी जे विचारणा केली, की भारत देश हा तेव्हा होता, त्याचे हे ऑफशूट आहे. हे 3 प्रकारचे साधर्म या तीनही धर्म प्रणालीमध्ये आपल्या लक्षात येतात आणि म्हणून हे धर्म याच धर्मातून किंवा या धर्माच्या पॅरलल सिस्टीम मधून निर्माण झालेले आहे. काही लोकांचे युक्तिवाद या ठिकाणी असे टोकाला जातात, की हिंदू हा धर्मच नाहीये. धर्म असतील ते जैन धर्म आहे, शीख हा धर्म आहे, बुद्ध हा धर्म आहे. कारण या प्रत्येक धर्माला एक असा प्रमाण धर्म ग्रंथ आहे आणि या प्रत्येक धर्माचा कोणीतरी एक धर्म संस्थापक आहे. पण या दोन्हीही संज्ञा
हिंदू धर्मामध्ये उपलब्ध नाही. हिंदूचे जे प्रमाण धर्मग्रंथ आहे, जे आपण वेद, उपनिषद, गीता, रामायण, महाभारत आणि 18 पुराण, हे जे आम्ही प्लस काही संहिता आहेत, हे जे आम्ही प्रमाण धर्मग्रंथ मानतो, या धर्मग्रंथांमध्ये कुठेही हिंदू शब्दाचा उल्लेख आलेला नाहीये. आणि याचा कोणीही एक असा संस्थापक नाहीये. काळाच्या ओघामध्ये ऋषी मुनी जे होत गेले, प्रत्येक ऋषी मुनींनी जीवन जगण्याचे व्युत्पत्ती शास्त्र, उत्पत्ती नाही, व्युत्पत्ती, वला य उकार व्युत्पत्ती. आता उत्पत्ती आणि व्युत्पत्ती हे आपण बघू, पण हे समजण्यासाठी हा जो उपसमभाग 2 आहे, समभाग 2 चा अनुच्छेद 25 चा, हा जरा आपल्याला धर्मातला जो खेळखंडोबा किंवा एक व्यवस्था जी आहे ती दूर करण्यासाठी समजून घेणं महत्वाचं आहे, की हिंदू धर्म नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. हिंदू धर्माची व्याख्या भारत सरकारकडे नाही, हे सिद्ध झालेलं आहे. अशा वेळी हिंदूला धर्म म्हणायचं का? तर काही लोकांचा असा युक्तिवाद आहे की हिंदू हा धर्म नाही, ती प्रचंड मोठी वैभवशाली दैदिप्यमान इतिहास असलेली जीवन प्रणाली असू शकेल. पण मग धर्म जर काही असेल तर तो शीख आहे, तो जैन आहे आणि तो बुद्ध धर्म आहे, कारण याचे संस्थापक आहेत आणि या धर्माला एक प्रमाण धर्म ग्रंथ आहे. आता हे तत्वासाठी, वावदुकीसाठी, वादविवादासाठी या चर्चा ठीक आहे, पण आपण घटनेचा प्रामुख्याने समावेशक विचार केला तर घटनेने फार योजनापूर्वक, अतिशय हुशारीने जो शब्द इथे दाखल केलेला आहे तो असा आहे, असा त्याचा अन्वयार्थ लावला जाईल. म्हणजे हिंदू या शब्दोल्लेखात शीख, जैन व बौद्ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख समाविष्ट आहे, असा त्याचा अन्वयार्थ लावला जाईल. अन्वयार्थ म्हणजे इंटरप्रिटेशन. म्हणजे जर वेळ आली तर सरसकट लावला जाणार नाही. सरसकट प्रत्येक धर्म त्यांचं आपलं धर्म स्वातंत्र्य राखून आहे. त्यांच्या चालीरीती, त्यांच्या रूढी, त्यांच्या आचरण पद्धती, त्यांचे प्रकटीकरण, त्यांचे प्रसार, त्यांचं आपलं स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. पण जर वेळ आली तर हे तीनही धर्म हिंदू धर्माच्या शब्दोल्लेखामध्ये समाविष्ट होतील. म्हणजे एखादी तरतूद हिंदू या सबबी खाली जर उद्या सरकारने केली तर त्या सबबी शीख, जैन आणि बुद्ध या धर्माला सुद्धा समानतेने लागू होतील, असा त्याचा अन्वयार्थ लावला जाईल. इंटरप्रिटेशन म्हणजे न्यायालयाने, राज्याने, प्रशासनाने एखाद्या गोष्टीचा अर्थ लावण्यासाठी सुद्धा काही तर्कविवेकी निर्बंध घटनेने दिलेले आहेत. आणि ते तर्कविवेकी निर्बंध असं सांगतात की अन्वयार्थ, अर्थ हा शब्द वापरू शकले असते, त्याचा सरळ सरळ मिनिंग असं असं होईल असं न वापरता अन्वयार्थ म्हटलेलं. अन्वयार्थ म्हणजे इंटरप्रिटेशन. म्हणजे अशी जर एखादी घटना समोर आली की हे शीख धर्मातलं प्रकरण समजलं जावं की जैन धर्मातलं प्रकरण जावं, तर तिथे तुम्हाला न्यायिक इंटरफेरन्स म्हणजे कायद्याचं एक ज्युडिशियल इंटरफेरन्स होईल आणि ते ज्युडिशियल इंटरफेरन्स जे इंटरप्रिटेशन करेल त्या इंटरप्रिटेशन प्रमाणे त्यांचे निर्णय बदलतील, असा या ठिकाणी अर्थ आहे, लावला जाईल. आणि हिंदू धार्मिक संस्थांच्या उल्लेखाचा अन्वयार्थ ही तदनुसार लावला जाईल. एखादी धार्मिक संस्था ही हिंदूंची आहे, सिखांची आहे, जैनांची आहे की बौद्धांची आहे. आता कोणी म्हणेल की विहार आणि आमची मंदिरं, मंदिरामधली आमची प्रवचन स्थळं आणि बुद्ध विहार हे एकाच याचे आहे. तर खऱ्या अर्थाने घटना याच्यात फरक करत नाही. घटना म्हणते ठीक आहे, तसा त्यांचा अर्थ लावला जाईल. पण जर वेळ अशी आली की ज्या ठिकाणी हा धर्म वेगळा संबोधण्याची गरज आहे, त्याला वेगळ्या तरतुदीनुसार ट्रीट करण्याची गरज आहे, तिथे मात्र कोर्टाचं इंटरप्रिटेशन हे वेगळं असू शकतं. इतकी मुभा, इतकं स्वातंत्र्य आणि इतकं तर्कविवेकी शुद्ध स्पष्टीकरण आपल्या घटनेमध्ये धर्म स्वातंत्र्याबद्दल दिलेलं आहे. म्हणून हा अनुच्छेद 25 अनन्यसाधारण महत्वाचा असा एक अनुच्छेद आहे मूलभूत हक्कांमधला, ज्या अनुच्छेदामध्ये सत विवेक बुद्धी ही प्रमाण मानल्या गेलेली आहे. म्हणजे उद्या कोर्टावरही बंधन आहे की तुम्ही अशा प्रकारचा अन्वयार्थ लावायचा असेल, इंटरप्रिटेशन करायचं असेल, तर तुम्ही सुद्धा तुमचा सद विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. याच्यात काही महत्वाच्या केसेस एक दोन आहे.
त्याच्यामध्ये ब्रिटिश काळातली ही केस आहे, स्टेट ऑफ बॉम्बे, रतिलाल वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे. जेव्हा मुंबई राज्य होतं तेव्हाची ही केस आहे. त्याच्यामध्ये न्यायालयाने, मी त्यावेळीची प्रिव्ही काउन्सिल, त्यांनी धर्माची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला असे म्हणतो. धर्माची परिपूर्ण व्याख्या कुठेही उपलब्ध नाही. घटना त्या भानगडीत पडली नाही. घटनेने ना हिंदू धर्माची व्याख्या दिली आणि नाही घटनेने कुठल्या इतर धर्माची व्याख्या दिली, की एखाद्या पंथाला, एखाद्या संप्रदायाला, एखाद्या संघाला जर धर्म म्हणायचं असेल तर कुठले निकष पाहिजेत म्हणजे त्याला धर्म म्हणता येईल, अशी व्याख्या घटनेत आणि कायद्यात तुम्हाला भारतात कुठेही दिसत नाही. त्याचप्रमाणे धर्म हे काय असलं पाहिजे, प्रकटीकरण, आचरण, हे ज्याच्या त्याच्या परंपरे, रूढीने ज्याने त्याने ठरवण्याचं स्वातंत्र्य दिले आहे. त्याच्यावर निर्बंध मात्र दिलेले, जे आपण अनुच्छेद 25च्या समभाग 2 मध्ये सविस्तर बघितले. इथे धर्म या शब्दाची व्याख्या नाहीये, इथे हिंदू या शब्दाची व्याख्या नाहीये, बौद्ध या शब्दाची व्याख्या नाहीये, शीख या शब्दाची व्याख्या नाहीये. शिखांना कृपान लावण्याची परवानगी दिलेली आहे, पण शीख धर्माची परिभाषा करण्याच्या भानगडीत घटना पडली नाही ना कुठला कायदाही तेवढ्यासाठीच पडत नाही, कारण हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निष्ठेचा, व्यक्तिगत श्रद्धेचा आणि व्यक्तिगत विश्वासाचा, उपासनेचा प्रश्न आहे. हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य ज्याच्या त्याच्या माती ठेवून दिलेलं आहे. कायदा आणि घटना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. हे लोकशाहीचं आणि या घटनेचं एकंदरीत सौंदर्य आहे असं मी म्हणेल. तर या रतिलाल केसमध्ये धर्माला व्युत्पत्ती शास्त्र म्हटलेलं आहे. केवळ उत्पत्ती शास्त्र नाही, उत्पत्ती आणि व्युत्पत्ती याचा जर आपण संबंध लावला तर फक्त हे जर्मिनेटेड क्रिएशन नाहीये. कुठून तरी बीजांकुर उगवला आणि झाड उगवलं अशासारखी माणसं उगवली नाहीयेत. तर माणसाची केवळ उत्पत्ती झाली नाही तर व्युत्पत्ती झालेली आहे. जेव्हा आपण व्युत्पत्ती म्हणतो म्हणजे माणूस हा उत्पन्न झाला तेव्हाच तो आपले मानवीय आविष्कार सुद्धा स्वतःमध्ये पेरून घेऊन आला. एक बीज आपल्यामध्ये अनेक बीज घेऊन जेव्हा येतं आणि उगवतं त्याला आम्ही व्युत्पत्ती म्हणतो, त्याला उत्पत्ती म्हणत नाही. उत्पत्ती ही सर्वसाधारण वृक्षवल्ली यांची होत असेल, पण माणसाची उत्पत्ती ही तशी नाहीये. तर माणसाची ही व्युत्पत्ती आहे. मग माणसाला अशा प्रकारे व्युत्पत्त केला कोणी? कोणीतरी क्रिएटर असला पाहिजे, कोणीतरी निर्माता असला पाहिजे, कोणीतरी प्रोड्युसर असला पाहिजे. डायरेक्टर, प्रोड्युसर असल्याशिवाय फिल्म निर्माण करता येत नाही. एका लहानशा डीएनए मध्ये जेनेटिक चे आविष्कार टाकून एका पेशीमधून 53,000 ट्रिलियन पेशीचा मानवी देह निर्माण करणे आणि ही निर्मितीची जी कला आहे ती त्या सेल मध्येच पेरून देणे, म्हणजे तो जो मूळ सेल आहे, मूळ पेशी आहे, त्या मूळ पेशीला ज्याने कोणी क्रिएट केली असेल, ओम नमोजी आद्या, whosoever has created it, आद्या म्हणजे प्रायमल सबस्टन्स. प्रायमल सबस्टन्स म्हणजे जी सृष्टी आज आपण बघतो, जे तारे, ग्रह, गॅलेक्सी, नक्षत्र हे सगळं आपण बघतो, ही सृष्टी निर्माण होण्याच्या आधी जो कुठला पदार्थ, प्रायमल सबस्टन्स, आद्या उपलब्ध होता, त्या आद्यापासून हे सगळं व्युत्पत्त झालेलं आहे. केवळ उत्पादित झालेलं नाही, ते व्युत्पत्त झालेलं आहे. व्युत्पत्त म्हणजे त्या निर्मितीला, त्या क्रिएशनला एक आकार आहे, त्या क्रिएशनला एक मिनिंग आहे आणि ते मिनिंग म्हणजेच मानवाचं अस्तित्व, असा व्युत्पत्ती शास्त्राचा जो पायंडा आहे. तर धर्म म्हणजे व्युत्पत्ती शास्त्र असं या रतिलालच्या केसमध्ये त्यावेळेच्या कोर्टाचं एक निदर्शन आहे, जे इतर केसेसमध्ये आजही आपल्या सुप्रीम कोर्टाला मार्गदर्शक ठरतं. या केसमध्ये धर्माची व्याख्या करण्याचा प्रयत्न करताना, धर्माची व्याख्या करताना नव्हे, धर्माची व्याख्या करण्याचा प्रयत्न करताना कोर्टाने असं संबोधलेलं आहे की धर्म हे विश्वास व श्रद्धेच्या सिद्धांताची मांडणी आहे. म्हणजे मनुष्य आणि त्याचा निर्माता
याचा जो काय सिद्धांत असेल त्या सिद्धांताची ही मांडणी आहे. तरी धर्म केवळ कुणाचे मत किंवा लादलेले सिद्धांत असू शकत नाही, हा निर्देश न्यायालयाचा आहे. धर्म हा कुणाचंही लादलेला सिद्धांत किंवा लादलेली तत्व होऊ शकत नाही. तर हे उत्पत्ती शास्त्र आणि त्या उत्पत्ती शास्त्रामध्ये विश्वास व श्रद्धेच्या सिद्धांताची मांडणी. सिद्धांत काय आहे? माणसाचं इथं निर्माण होणं. माणसाला एक कोणीतरी क्रिएटर आहे आणि त्यांनी एक क्रिएशन निर्माण केलेलं आहे. हे उत्पत्ती शास्त्र, त्याचे जे सिद्धांत असतील. आता हे सिद्धांत बघा, हिंदू धर्मात वेगळे आहेत, इस्लाम धर्मात वेगळे आहेत, शिखांचे वेगळे आहेत, जैनांचे वेगळे आहेत, बौद्धांचे वेगळे आहे, पारसी धर्म असेल तो वेगळा आहे. अजून जगात कुठे काय काय धर्म असतील, प्रत्येक धर्माचे उत्पत्ती शास्त्राचे जे सिद्धांत आहे त्यावरून हे धर्म वेगवेगळ्या दिशेने वेगळ्या नावाने प्रचलित झालेले आहे. पण धर्म याची जर उद्या व्याख्या करायची झाली तर मला वाटतं ही रतिलालची जी केस आहे ती मार्गदर्शक केस आहे आणि आजही या केस वरून कोर्टाचे निर्णय प्रभावित होत असतात. इतका सुंदर ह्या केसचा अर्थ आहे, म्हणून हा इथे सांगण्याचा प्रयत्न मी केला. त्यानंतर 1958 ची दुसरी केस आहे महत्वाची, ज्याच्यामध्ये कुरेशी वर्सेस राज्य ही राजस्थानची केस आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की गोहत्या प्रतिबंध म्हणजे मुस्लिम धर्मांच्या धर्मतत्वाची अडवणूक आहे. कारण आमच्या कुराणामध्ये ईदच्या दिवशी कुर्बानीच्या निमित्ताने आम्हाला उपलब्ध असलेलं जनावर कापण्याची मुभा दिलेली आहे आणि जर गाय उपलब्ध असेल, बकरी उपलब्ध असेल तर ते आम्ही करू शकतो. पण गाय कापणं आणि त्याच्यावर निर्बंध लावणं, गाय न कापू देणं आम्हाला, हे आमच्या धर्मतत्वाची अडवणूक आहे, असा युक्तिवाद करण्यात आला होता. तर त्यावेळी मात्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हे अमान्य केलं. हे अमान्य कशासाठी केलं? अन्य धार्मिकेतर. कारण गाय हा हिंदू धर्माचा पवित्र पशु आहे. तुम्ही जेव्हा गाय कापता तेव्हा त्या धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून दुसऱ्या धर्मियावर अन्याय करून एक धर्म जर आपली धर्मतत्व राबवत असेल तर ती मान्य होणार नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने तो निर्णय देऊन गोहत्या बंदी आणली आणि त्याच बरोबरीने असं सांगितलं की या तुम्ही म्हणता की हे धर्मतत्व आहे, पण मुस्लिम धर्मात रूढी परंपरेमध्ये आणि पुराणामध्ये असा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही आहे की तुम्ही ईदच्या दिवशी कुर्बानी म्हणून गाय बळी दिली पाहिजे, असं कुठेही नाही आहे. त्याच्यामुळे हे चालणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट याच्यात आहे. म्हणजे गोहत्या प्रतिबंध कायदा वगैरे जो नंतर भारतामध्ये निर्माण झाला त्याच्यासाठी हे मूलाधार केस सुप्रीम कोर्टाची 1958 ची दिशादर्शक आजही मानली जाते. त्यानंतर चर्च ऑफ गॉड वर्सेस KKR मॅजिस्ट्रेट कॉलनी ही सुप्रीम कोर्टाची 2000 सालची केस आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ढोल ताशे अजान वगैरे गोष्टीवर आलेले जे निर्बंध आहे आणि राज्याने जे काही वेगवेगळे कायदे बनवलेले आहे त्याचा या ठिकाणी उल्लेख येतो की कुठलाही धर्म त्यांच्या प्रार्थना पद्धतीने कुणाच्याही शांती भंग करू शकत नाही. कुठलाही धर्म त्यांच्या प्रार्थना पद्धतीने प्रार्थना करण्याची पद्धत हा शब्द वापरला आहे. म्हणजे अजान दे, कबीर जसं म्हणतो की बांग दे मुल्ला जैसे बहरो भयो खुदाय. अरे देव काही बहिरा आहे का? तुम्ही एवढ्या जोरात बोलता, लाऊडस्पीकरवर बोलता. पण आरत्या करताना एवढा गोंगाट होतो, मोठा होतो. ढोल ताशे ज्याप्रमाणे मिरवणुकीत वाजवल्या जातात की कर्णबधिरतेचा रोग समाजातल्या 10% लोकांना तरी व्हावा, नाही तर काही लोक हार्टचे कमजोर पेशंट असतील तर त्या ढोल ताशाच्या आवाजाने किंवा डीजेचा आज नवीन प्रश्न निघालाय त्या आवाजाने मरूनच पडावे घरामध्ये, अशी जी काही परिस्थिती हे अमाप जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावर निर्बंध आणणारी ही केस आणि त्या पद्धतीचे सरकारला कायदे करण्याचा अधिकार आहे. आता राजकारण या ठिकाणी मध्ये येतो आणि राजकारण आल्यानंतर मग कुठल्या तरी धर्म समूहाला आपल्याकडे मतासाठी वळवण्यासाठी काही राज्यकर्त्यांनी जो काही गबाळेपणा केलेला आहे त्या गबाळेपणाच्या माध्यमातून काही धर्मांना असे अधिकार देण्यात आलेले आहेत. अजान ही सकाळी सकाळी जेव्हा गाढ झोपेमध्ये लोक असतात, मला माहिती आहे माझ्या गावामध्ये असा एक प्रकार घडला की जिथे शेतकरी हा रात्रीच ओलीत करायला जातो कारण वीज ही रात्रीच येत असते आणि तो ते काम करून सकाळी पहाटे पहाटे घरी येतो आणि झोपतो. झोपून 10 मिनिटं होत नाही तर जोरात अजान त्याच्या कानात अशी गोंगावते की त्याची झोप नष्ट होऊन जाते. तर अशा प्रकारच्या
धर्म प्रार्थना करण्याच्या ज्या पद्धती आहे याच्यावर निर्बंध आणले जाऊ शकतात. माझ्या माहितीप्रमाणे अजूनही लाऊडस्पीकरवर अजान देण्याच्या प्रकरणातले खटले कोर्टामध्ये प्रलंबित आहे. कोर्टही अशा बाबतीमध्ये राजकीय शक्तीला मला वाटतं बळी पडत असावे, जेणेकरून त्याच्यावर योग्य वेळी निर्बंध येत नाही आणि असे प्रकार होतात. त्याच्यातून काही ठिकाणी तुरळक धार्मिक दंगली झाल्याचं आपण बघतो. तर हा सगळा प्रांत असा आहे. परंतु अनुच्छेद 25च्या समभाग 2 मध्ये इतर धर्मियांच्या भावना या विचारात घेऊनच तुम्ही तुमच्या धर्माचरण, प्रकटीकरण आणि प्रसाराच्या पद्धती, प्रार्थनेच्या पद्धती ठेवल्या पाहिजे, असं नियमन करण्याचे राज्याला अधिकार आहे. राज्य आपल्या अधिकाराची पूर्णपणे त्यानुसार लोकभिमुख मांडणी करते की त्यांच्या राजकारण मताच्या राजकारणासाठी करते, हा भाग वेगळा आहे. त्याच्यावर वेगळी चर्चा आपल्याला करता येईल. पण एकंदर अनुच्छेद 25 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्क उद्धृत करताना घटनेने जे शब्द वापरले ते सत्सद विवेक बुद्धी एक फार प्रमाणित महत्वाचा शब्द आहे. दुसरं हिंदू धर्म, हिंदू या शब्दोल्लेखामध्ये शीख, जैन आणि बौद्ध या धर्माचा उल्लेख केलेला आहे. आणि केस मधलं जे व्युत्पत्ती शास्त्र सांगितले, त्याचे सिद्धांत सांगितले, ते सिद्धांत मुळात प्रत्येकाच्या मानण्याचे आणि श्रद्धेचे विषय आहेत. म्हणून एखादा इस्लाम धर्म मानतो, एखादा हिंदू धर्म मानतो, एखादा पारसी धर्म, बाकीचे धर्म त्या पद्धतीने लोक मांडतात. ही सगळ्याची निर्मिती ही माणसाच्या व्युत्पत्ती शास्त्राच्या सिद्धांतावर आधारित आहे. असे काही महत्वाचे संदर्भ आपल्याला या दृष्टीने अनुच्छेद 25 मध्ये बघता आलेले आहेत.